मथुरा व्लॉग पार्ट 2. पहिला पार्ट तुम्ही पाहिलाच असेल, मीनाक्षी टेम्पल आणि इव्हानच्या बारसाचा. आता हा पार्ट 2 आहे. ह्याच्यात रामेश्वरम आणि इव्हानचं जावळ असेल आणि मग तिथून बॅक टू पॅव्हिलियन. खूप जास्ती थकलो होतो काल, एक्झॉस्ट. आज सकाळी लवकर उठलं, आता वाजले 7:30. जातो, नाश्ता करतो. सगळे खाली नाश्ताच करतात, ते लेडीज लोक नेहमीप्रमाणे आवडतात आहे अजून. मग आपण जाऊया रामेश्वरम, जे 12 ज्योतिर्लिंगमध्ये. पहिला पार्ट नसेल बघितलं तर पहिले जाऊन तो बघा, मग हा पार्ट बघा. आता आपण जाऊयात. बसमधले व्हिज्युअल्स बघा, रामेश्वरमचे व्हिज्युअल्स बघा, धनुष्कोडीचे व्हिज्युअल्स बघा आणि मग रात्री येऊ लेट आणि मग तुम्हाला इव्हानचं जावळ दाखवूया. सी यू. आठची बस 9ला निघायचं कारण म्हणजे हे सगळ्यांची तोंड वैतागलेली करून ठेवली आणि इव्हानचं रिझन देणार वाटलंच होतं मला. बस बाकी काय नाही. किती पण ओपन एअर प्रिफर करते ना. मला तर मॉल्सच प्रिफर करते मी. आता मॉल बांधायला लागली तर का टेन्शन नाही. रॉंग एरिया मागून झाकून जाईल. एव्हरी इव्हनिंग दे मेक इट फ्रेश अँड देन इट गेट्स सोल्ड आउट. घेऊ ना तिथने एक बॅग मी बॅग आणली आहे. हँडबॅग इंडियन हाऊस होल्ड. कुठं पण जाणार, काय ना काय एक्स्ट्रा घेणार आणि मग बॅग घ्यायची. गुड प्लॅनिंग. स्टॉप घेतलाय नाश्त्याला, समायरा सोबत बसलोय आणि बाकी जण घेत आहे. बस जा, बाय बाय. हळूहळू बीच जवळ येतो, लँड कमी होत जाईल आणि मग पंबन ब्रिज लागेल. पंबन ब्रिज म्हणजे 7 किलोमीटरचा ब्रिज आहे. रामेश्वरम आणि तमिळनाडूच्या लँडला जॉईन करतो. एकच तो पर्याय आणि एक दुसरा ट्रेनचा पर्याय. ट्रेनचा ब्रिज अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणून आम्ही बाय रोड चाललो आहे आणि आता हळूहळू लँड कमी होईल आणि दोन्ही बाजूनी सी येईल. तर दोन्ही साईडनी पाणी आलं आहे. तर ब्रिज चालू होईल, ऑलमोस्ट झालाच आहे. म्हणजे हा लास्ट पॉईंट आहे जिथं आपण उतरू शकतो व्ह्यू बघायला. तर आम्ही इथंच थांबवले. हो, थोडा स्मेल येतो कारण बोट्स वगैरे. मोस्टली सगळे शॉर्ट्स सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये टाकेल मी रामेश्वरमच्या आणि धनुष्कोडीच्या, कारण दोघांचा मिळून एक नाही, वेगळ्या वेगळ्याच टाकेल कारण मध्ये ट्रॅव्हलिंग पण आहे. त्या हिशोबाने बघूयात कसं. पण सगळे जे व्ह्यू आहेत तो आता मी तुम्हाला सिनेमॅटिक ह्याच्यातच दाखवेन. एन्जॉय. What were you saying? Vannar Sena. On your left you can see APJ Abdul Kalam Memorial. It's not there. Okay. No chance. It's not there. Vannar Sena Dasu. It could not allow. See, this is Vannar Sena. Chetti. Always in Chetti. बाळाने बघितला तरी फंक्शन आहे आज रामेश्वरममध्ये, पालखी सोहळा काही, तर त्याची तयारी चालू आहे. म्हणून आम्ही पण आता स्किप करतो आहे आणि येता आता धनुष्कोडी जाऊ. मग लंच वगैरे करून आम्ही पुढे जाऊ, म्हणजे येताना जाऊ रामेश्वरम, कारण इथे फेस्टिवल यांचं आज. तर मग आता 5:30 नंतर मंदिर खुलणार आहे दर्शनासाठी. भेटूया पुढे धनुष्कोडीमध्ये. आता धनुष्कोडीच्या पहिले एक मंदिर आहे. खूप स्ट्रॉंग हिस्ट्री होल्ड करतं आहे मंदिर, कारण जेव्हा रावणाला मारलं आणि लंकाचा राजा कोण नव्हतं, तर त्याच्यानंतर विभीषणचं इथं राज्याभिषेक झाले. रामजी पण आलते, तर तिथे या प्लेसमध्ये त्यांनी मंदिर बनवलं आहे. तर तिथे पण ऑन द वे होतं धनुष्कोडी, तर बोललो जाऊन येऊ. आता तिथे चाललो आहे. म्हणजे इथं विभीषणचं रामजीच्या उपस्थित राज्याभिषेक झालं आहे म्हणून स्ट्रॉंग हिस्ट्री होल्ड करते, म्हणून इथे आलं आहे. तर पुढे धनुष्कोडीला जायचं आहे, तर मी पण चेंज करतो, वेस्टी आणि व्हाईट शर्ट घालून घेतो, कारण धनुष्कोडीला थोडे फोटोज काढणार म्हणून. जस्ट पोचलो आहे धनुष्कोडीवर. लास्ट रोड ऑफ इंडिया. तुम्ही चेंज करून या. लास्ट रोड ऑफ इंडिया. मग इथूनच रामसेतू पण बघूया, तुम्हाला दाखवतो मी रामसेतू. खूप गर्दी, खूप
येस तुम्ही बघू शकता पूर्ण. इथे पण लास्ट आहे सगळ्यांचे लुक. ये राम से ब्रिज स्टार्टिंग नाही, ये मिट्टी का अंदर ब्रिज है. तूच बोलली, तुझ्यामुळेच नाही आले पप्पा फोटो. काकांना किती पण आग लावली का पप्पा मॅगी तीच बोलली. मॅगी तुम्हाला माहितीये मी आवाज देत होती काका कुठे काका कुठे. तुझ्यामुळेच झालं पप्पा नाही आले फोटो. तुमचा फोन हरवला होता काका. फोन हरवला भेटला ना, नाहीतर काय तुम्ही कशाला परत शोधायला आले. मी म्हटलं मला लक्षात नाही, म्हटलं घेतलाय का नाही घेतला मी. लेट्स गो. मी सिग्नलला आणि तिथं गेला होता. कैरी अजून काय फोटोशूट संपत नाही, असंच थांबलं आहे. जेवणाचा टाइम गेला लंच. तसं लेटच होणार आहे दर्शन, पण जेवण भूक लागली सगळ्यांना, पण फोटोशूट थांबणार नाही. बाया आणि यांची साडी कोणतरी माहिती आहे ना. अरे उचला बॅगी उचला. रामेश्वरम पोचलोय, जेवण वगैरे. आता इथून चालत जाऊयात, कारण मोस्टली फोन आतमध्ये इथे पण अलाउड नसेल, पण मी ट्राय करतो कसं करायचं रेकॉर्ड वगैरे. आता इथून पुढे चालत जाऊया, मग भेटूया मंदिरात. इथून आता सगळ्यांनी पाय वगैरे घेऊन इथून वरती जायचं मंदिर. आता आम्ही मेन गेट कशी पोचलोय, इथून आतमध्ये जायचं. खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये, खूप वेळ लागेल दर्शनाला पण. म्हणजे फिरून फिरून सगळे दर्शन, जे छोटे मोठे मंदिर पण आहेत आतमध्ये, त्याचं दर्शन घेत जाऊन मग आतमध्ये जावं आहे. सगळे येतात माझं हळूहळू, कारण पाय वगैरे धुवून. हे पहिलेच गेट आहे. भेटूया आतमध्ये, जर रेकॉर्डिंग करून दिली तर, नाहीतर मग बाहेर आल्यावर एक्सपिरियन्स सांगतो मी. This is Anjaneya statue Mandir. It's only 16 feet Anjaneya statue. 8 feet is above the sea level and 8 feet is under the water. So you can only see the top half of the statue now. Come. 8 feet samudram. जस्ट बाहेर आलोय. सफायरा पण झोपेत होती आणि मी आता दर्शन झाले. दर्शन घेताना पण झोपलेली होती, मग आत्ताच उठली हँग आहे. आणि मग आता पुढे जाऊयात, काहीतरी नाश्ता करून डायरेक्ट हॉटेलवर, कारण उद्या सकाळी लवकर प्रोग्राम आहे जावळचा. सिनेमॅटिक शॉट एन्जॉय केलेच असतील तुम्ही. मी खूप लपून लपून काढले, कशी बघते, लपून लपून काढले आहेत मंदिरात. आता पुढे बघूयात की JC रेसिडेन्सी जायचं आणि मग त्याच्यानंतर कुठं जायचं बेबी? भूर जायचं. भूर काय मिळालं तिला चारायचं महिने का नाही. श्रावण संपल्यावर खा तिला कोंबडी काढा. ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खायला आलं. आता खूप ट्रॅव्हलिंग झाली, लेट झाला असतं म्हणून आत्ताच थांबलं आणि खायला घेतलं. ते सगळे बसतात. गुड नाईट, सी यू टुमॉरो. आज आहे दिवस दुसरा पार्ट 2चा. तर आज आपण जाणार आहे इव्हानचं जावळ आहे एका मंदिरात त्यांच्या, तर तिथे जायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग आपण त्यांच्या घरी जाणार आहे दाजींच्या. तिथे जेवण आहे आपल्याला, लंच. आणि मग तिथून 4ची फ्लाईट आहे, तर 3ला तरी निघायला लागेल. तर आपण पोचूयात 4पर्यंत वेब चेक इन करून वगैरे. तर मग आता मी जातो आहे नाश्त्याला. सगळे गेलेत, मी लेट झालो आहे, झोप काय झाली नाही पूर्ण. तर मग आता भेटूया उद्या नाही आता थोड्या वेळातच नाश्ता वगैरे करून. दालचिनी रोल. चेकआउट केलं हॉटेलमधून. तर इथून चाललो आहे आम्ही पुढे मंदिरात जावळसाठी.
आणि मग तिथून तसंच दाजींच्या घरी लंचला आणि मग लंचवरनं एअरपोर्ट. भेटूया मंदिरात. ओव्हर. अल्लगरा कोविल म्हणजे विष्णूचं टेम्पल आहे. हे जे मागे तुम्ही बघू शकता इथे, हिच्या मागची बॅक स्टोरी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे मीनाक्षी देवी आणि जेव्हा शिव भगवानचं लग्न होणार होतं, ते मीनाक्षी देवी मदुराईची क्वीन म्हणून होती. त्यांचं लग्न खूप मोठ्या ह्याच्यात होत होतं. तर इथून गोल्ड वगैरे घेऊन त्यांचा भाऊ विष्णू अल्लगर भगवान ते इथून जात होते. पण ड्यू टू सम सर्कमस्टान्स त्यांचं वेडिंग अटेंड करणं राहिलं आणि त्यांच्या उपस्थितीत लग्न झालं. त्यामुळे त्या रागात त्यांनी इथे वरती मंदिरातून तुम्ही बघू शकता, इथे वरती दगड दिसत असेल, हो तिथे येऊन त्यांनी बसले ते रागात येऊन. आणि त्यांना शांत करायला स्वतः शिव भगवान आणि पार्वती देवी म्हणजे मीनाक्षी देवी ही इथं आलते त्यांचे ब्लेसिंग्स घ्यायला. इव्हनचे हेड शेविंग करतं ते. रडतो का नाही काय माहिती, सगळे बघायला चालू. मला नाही वाटत रडेल, पण रडू पण शकतो. ब्लॉग मध्ये घे म्हणे. गोरू टकलू आणि अजून एक टक्कू, दुसरा टक्कू. रडतो बिचारा रे. असं आहे स्कूल बॉय. ट्रेडिशनल डे ॲट स्कूल. रडू बाळ क्राय बेबी नाही खरं तर होणारच, पण ठीक आहे. मम्मी पण रडायला लागली काय. उसका काटा लगता रहेगा. गोंडूला आंबेड करून रेडी. येडा झालाय भैया. गोंधळ करू नका. जस्ट पोचलंय आता. जाऊ वरती जेवायला आणि फटाफट निघेल, कारण फ्लाईट पण आहे आणि इथून वेळ लागेल. रिस्क घ्यायची नाही आहे म्हणून आता ते सांगतो. गोंधळ करू नका, घाईघाईत आवरा सगळं. इमोशनल पण होऊ नका. चला बघूया. इथून आहे, चला इथून जाऊयात. लेट्स गो. राजींचा बर्थडे उद्या. आम्ही सगळ्यांना सुटे इथंच असतील म्हणून आत्ताच कापून घेतलं. लेट्स गो. कापा चला. जेवण झालंय आता आमचं. पण मी, अंकल, पप्पा आणि शंतनू आता बाहेर आलोय. इथलं फेमस स्वीट आहे कृष्णा स्वीट्स, तिथे घ्यायला. आणि त्यांचे जे आपले इथं कसे नमकीन भेटतात तसे पापडी वगैरे ते पण आहे, फेमस आहे. तिथं आलं, दाखवतो तुम्हाला. सगळ्यात फेमस दुकान आहे स्वीट्सचं इथं. इथून आम्ही आता घेतलं म्हैसूर पार्क वगैरे. त्यांची टॅगलाईन आहे मेल्ट्स इन माउथ, आणि खरंच ते तसं आहे म्हणून आम्हाला आवडतं. नंतर सगळ्यांना घेतलं आहे थोडं. नमकीन पण घेतलं आहे, फेमस आहे इथलं. तर आता इथून निघूया एअरपोर्टसाठी. आता खूप घाईघाईत चेक इन केलं आहे, सिक्युरिटी चेक इन वगैरे, कारण फ्लाईट 4 वाजले आणि एवढूशा एअरपोर्ट आहे ना, सगळे म्हणजे घाई गडबडच होत गेली. सगळं कंजेस्टेड आहे आणि तर खूप घाईघाई झाली. आणि आता आम्ही पोचलो आहेत, म्हणजे 10 मिनिट्स आहे फ्लाईटला. आता जाऊ आम्ही. बोर्डिंग चालू नाही आली, मला वाटतं फ्लाईट डिले होईल. तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. दोन्ही पार्ट बघा. इव्हनचं बारसं झालं आहे, जावळ झालं आहे, रामेश्वरम झालं आहे. परत त्यांचं जे तिथं जावळ करतात त्या मंदिराची हिस्ट्री आणि आमची फॅमिलीची पूर्ण मस्ती जी आहे ती मी जी कव्हर करू शकलो ते केलेलं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.